नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. दहीहंडी कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे याचं मार्गदर्शन करणारा हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. आपण दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालकाने कशी करावी, स्वागत आणि त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी, ते निवेदन कसे करावे तर आपण पाहणार आहोत. तर निवेदन करताना प्रथमतः सूत्रसंचालकाने असं बोलावं: हरे राम हरे कृष्ण, जय श्रीकृष्ण, जय गोविंदा. आपल्या महाराष्ट्राच्या विविध शहरात, ग्रामीण भागात मित्रमंडळांच्या वतीनं भव्य दिव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतोय. त्याच प्रमाणे महाराजा प्रतिष्ठान पुणे शहर आयोजित भव्य दिव्य दहीहंडी उत्सव 2025 या ठिकाणी साजरा होत आहे. मंडळाच्या वतीनं दहीहंडी उत्सव मध्यवर्ती ठिकाणी उंचावर बांधलेली ही दहीहंडी व ही दहीहंडी फोडण्यासाठी जमलेले सर्व गोविंदा पथक आणि उपस्थित सर्व बाळगोपाळांचं आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, गोविंदा एकमेकांच्या खांद्यावरती उभे राहत, अर्थात मानवी मनोरे हा केवळ खेळ नाही मित्रांनो, तर हा आहे आपल्या संस्कृतीचा उत्सव आणि तोच उत्सव साजरा या ठिकाणी होत आहे. मित्रांनो, दहीहंडी म्हणजे फक्त उंची गाठण्याची स्पर्धा नाही, तर ती आहे आपल्या सर्वांची एकतेची, सामूहिक श्रमाची आणि हार न मानणाऱ्या जिद्दीची खरी ओळख आहे. आज आपण हा कार्यक्रम अत्यंत उत्साहानं मंगलमय पद्धतीनं साजरा करतोय. फक्त मजेसाठी नाही, तर श्रीकृष्णांच्या बाललीलांना स्मरून त्यांचे चातुर्य, श्रमशीलता आणि समूह भावनेचा आदर्श घालून देणारा आजचा भव्य दिव्य दहीहंडी उत्सव सोहळा संपन्न होतोय. आणि या दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या प्रसंगी आपण आलात, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि सूत्रसंचालकाने या प्रसंगी ही चारोळी वापरावी: गोविंदा आला रे आला, आनंदाचा झालाय मेळा, हास्य जल्लोष उत्साह यांचा, उंच भरारीचा हा खेळ, गोविंदा आला रे आला. अशा रीतीनं सूत्रसंचालकानं ही एक सुरेल असलेल्या गाण्याच्या आवाजामध्ये ही चारोळी या ठिकाणी सादर करावी. दोन, सूत्रसंचालकाने दहीहंडीचं महत्व त्या प्रसंगी कसं निवेदन करावं, तर श्रीकृष्णांच्या गोकुळातील बाळगोपाळांना दही दूध माखन फार आवडत होतं, प्रिय होतं, पण त्यासाठी लागायची थोडी युक्ती आणि धाडस. जेव्हा आई यशोदा उंचावरती माखन ठेवायची, तेव्हा लहान हा कान्हा मित्रांना घेऊन मानवी पिरॅमिड अर्थात मनोरे बांधायचा. एकमेकांवरती मुले चढत सगळ्यांच्या मदतीनं ती दही दुधाची लोण्याची हंडी फोडायची. आणि हीच परंपरा आज आपल्या महाराष्ट्रात दहीहंडीच्या रूपानं या ठिकाणी संपन्न होते आणि आपल्याला सांगते, एकटा नाही तर सगळ्यांच्या खांद्यावरूनच आपल्याला मोठेपणा गाठता येतो. असं सूत्रसंचालकानं एक सामाजिक संदेश या ठिकाणी द्यावा. आणि या प्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी वापरावी: उंची गाठायची एकतेने, जयघोष व्हावा श्रमाचा, कान्हा कृष्णांच्या लीला सांगतात, जिंकायचंय फक्त आपल्या सर्वांचं मन. मध्यभागी सूत्रसंचालकानं ही दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये ही कविता सादर करावी: उंच उंच त्या हंडीला गाठण्यासाठी रचला जातो डाव, खांद्यावरती खांदा ठेवून वाढतो एकतेचा समभाव, थेंब थेंब घाम गाळतो पण डोळ्यात स्वप्न चमकतात, दहीहंडी फुटता फुटता हसरे चेहरे उमलतात. ही फक्त क्रीडा नाही, तर ही आहे आपल्या माय मराठी संस्कृतीची ओळख खरी. कान्हा म्हणतो, एकतेतच आहे खरी ताकद आपली सारी, एकतेत आहे खरी ताकद आपली सारी. 4, सूत्रसंचालकाने संघ परिचय आणि त्या प्रसंगी उत्साहाचं वातावरण निर्माण कसं करावं, त्या प्रसंगी असं सूत्रसंचालकाने निवेदन करावं: आता रंगतदार क्षण आलाय, एकापेक्षा एक दमदार गोविंदा पथक या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांच्या पावलांमध्ये लय, हातामध्ये ताकद आणि मनामध्ये एकच ध्येय, ती म्हणजे उंची गाठायची. चला तर मग टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करूया आपल्या गोविंदा पथकाचं. गोवर्धन गोविंदा पथक वाई हे गोविंदा पथक आपल्या या दहीहंडीला प्रथम सलामी देत आहेत. आपण टाळ्यांच्या कडकडाट त्यांचं स्वागत करूया. सूत्रसंचालकानं उत्साहासाठी ही चारोळी वापरावी: घाम गळतोय, दम वाढतोय, उंच भरारीचं स्वप्न गाठतोय, जयघोष व्हावा आपल्या नगरात, कारण गोविंदा राजाचा जय जयकारात, गोविंदा राजाचं जय जयकारात.
शेवटी सूत्रसंचालकाने दहीहंडी फुटल्यानंतरचा त्या प्रसंगी सूत्रसंचालन असं करावं आणि हा तो क्षण. दहीहंडी फुटली, दही माखणाचा वर्षाव झाला. ही फक्त हंडी नव्हती, तर ही होती आपल्या मैत्रीची, आपल्या श्रमाची आणि आपल्या एकतेची उंची. श्रीकृष्णांच्या लीला आज आपण प्रत्यक्ष सर्वांनी अनुभवल्या. सगळ्यांना माझ्याकडून, आयोजकांकडून, मंडळाकडून हार्दिक अभिनंदन. पुढच्या वर्षी पुन्हा भेटू. तोपर्यंत जय श्रीकृष्ण. आणि या प्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी वापरावी. उंची गाठली ध्यासानं, हंडी फुटली विश्वासानं, काना हसला मनोमन, गोविंदा राजा जय घोषानं. अशा रीतीनं सूत्रसंचालकानं या दहीहंडी उत्सव समारंभाचं सूत्रसंचालन करावं. मित्रांनो, दहीहंडी समारंभाचं प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं, तर याचा एक नमुना दाखल मी सूत्रसंचालन केलेला एक गेल्या वर्षीचा हा व्हिडिओ निवेदकानं व्यवस्थितरित्या श्रवणपूर्वक ऐका ही विनंती. हा अत्यंत जबरदस्त हा कार्यक्रमातील व्हिडिओ. महारुद्र ग्रुप शिवगंगा खोरे यांच्या वतीनं आयोजित भव्य दहीहंडी उत्सव सोहळा 2023 संपन्न होत असताना जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टात सळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदी नाचती तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष. आणि हा आनंदाचा, हा मांगल्याचा दहीहंडी उत्सव सोहळा शिवगंगा खोऱ्यामध्ये महारुद्र ग्रुप यांच्या वतीनं संपन्न होत असताना या दहीहंडी उत्सव सोहळ्याचं औचित्य साधत आपण या प्रसंगी सर्वजण उपस्थित झालेला, त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवर पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती या प्रसंगी लाभली जाते. या कार्यक्रमासाठी ज्यांचं नुकतंच शुभागमन झालं ते पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय शंकरभाऊ मांडेकर या मान्यवरांचं शुभ आगमन, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले पुण्यनगरीचे युवा नेते आदरणीय समीर दादा बाबर, ओंकारजी धनावडे याही मान्यवरांचं या प्रसंगी शुभ आगमन, त्यांचं मनापासून स्वागत. श्रीराम तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय कैलास काका पवार याही मान्यवरांचं या शिवगंगा खोऱ्याचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सोमनाथ आबा लांडगे यांच्या स्मरणार्थ दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या प्रसंगी जवळजवळ आज 225 जणांनी रक्तदान करून या शिवगंगा खोऱ्यामध्ये विश्व विक्रम महारुद्र ग्रुपच्या वतीनं रचण्यात आलाय. रक्तदात्यांना हेल्मेट, स्मॉलपॉक्स हे बल संयोजकांच्या वतीनं देण्यात आलेत. आणि मागील 9 वर्षामध्ये महारुद्र ग्रुप शिवगंगा खोऱ्याच्या वतीनं वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, कलाकडा महोत्सव, माऊली अनाथालयास आर्थिक मदत, कोल्हापूर येथील अदृष्टींना मदत, ममता फाउंडेशनच्या HIV ग्रस्त मुलांना मदत असे विविध उपक्रम महारुद्र ग्रुप शिवगंगा खोऱ्याच्या वतीनं राबवण्यात आलेले आहेत. आणि ह्याही वर्षी अगदी 10वं वर्ष देखील तितक्याच उत्साहानं, सामाजिक विचारानं या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहतो. आणि ऐतिहासिक या दहीहंडी सोहळ्याचं साक्षीदार आपण सर्वजण होतोय. संस्थापक अध्यक्ष आदित्य बांदे हवालदार आणि त्यांच्या असणाऱ्या सहकार्यांच्या संयोजन रूपी विचारातून आजची पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी आणि पहिली केवळ दहीहंडी उंचीची नव्हे तर सामाजिक विचारांच्या उंचीची पहिली दहीहंडी उत्सव सोहळा 2023 या ठिकाणी संपन्न होतो. आणि या प्रसंगी उपस्थित असलेले पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातले मान्यवर, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक तसेच आजच्या दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं या गावातील नररत्नांचा तसेच गुणवंताचा सन्मान गौरव चिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो. या नररत्नांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देऊन त्यांच्या गुणांचं कौतुक, दह्यात साखर आणि साखरेत भात, दहीहंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावूनच उंच उंच थर, जोशात करूया दहीहंडीचा थाट. कृष्ण जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. महारुद्र ग्रुप शिवगंगा खोरे यांच्या वतीनं ग्रामीण भागातील पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खेड, शिवापूर, पंचकृषी परिसरातून उपस्थित असलेल्या सर्व बाळ गोपाळांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि आजच्या दहीहंडी समारंभाच्या प्रसंगी रविवार पेठ गोविंदा पथक वाई जिल्हा साताऱ्यातून हे पथक उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील महारुद्र ग्रुपच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर केदारेश्वर गोविंदा पथक शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा जिल्ह्यातून 2 गोविंदा पथकाचं
दहीहंडी फोडण्यासाठी शुभ आगमन होत आहे, त्यांचा मी महारुद्र ग्रुप शिवगंगा खोऱ्याच्या वतीनं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. दहीहंडी उत्सव सोहळ्याचं महारुद्र ग्रुपचं हे 10वं वर्ष अगदी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतंय. या महारुद्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आदित्य बांडे हवालदार आणि अध्यक्ष रोहित भाऊ मागडे, उपाध्यक्ष यश पवार, कार्याध्यक्ष रोहित वाईकर, त्यांचे सहकारी मार्गदर्शक भूषण बापू नावडकर, प्रदीप आप्पा वाव्हळ, तसेच सन्माननीय शिवम दादा लांडगे. आणि या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांचं मार्गदर्शन लाभलं जात आहे ते श्रीराम नगरचे आदर्श माजी उपसरपंच सुनील आप्पा मागडे आणि गावचे सर्व सन्माननीय ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनातून आजच्या दहीहंडी सोहळ्याच्या कार्यक्रमाची विशेष आकर्षण ज्यांची उपस्थिती आहे त्या महाराष्ट्राच्या सिने अभिनेत्री आणि राव रंबा चित्रपटाच्या फेम झाला बोभाटा देविकीची रोल भूमिका अतिशय उत्कृष्ट करणाऱ्या फिरकीट फेम मला आमदार झाल्यासारखं वाटतंय मोनालिसा बागल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ही मराठी फेम आपली आमची कलेक्टर शिवानी नाईक यांचं देखील आजच्या या दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या प्रसंगी शुभ आगमन. त्यांचं महारुद्र ग्रुप शिवगंगा खोऱ्याच्या वतीनं सहर्ष स्वागत त्यांचं करण्यात येतं. त्यांच्या समवेत या गावच्या सन्माननीय रविवारपेठ गोविंद पथक वाई जिल्हा साताऱ्यातील गोविंद पथकाला विनंती आहे, कृपया आपण सलामी देण्याची आपल्याला विनंती आहे. नवी दिशा, नवा आयाम आणि नवा विचार, आनंदीपण आणि चेहऱ्यावरती हास्यांचे फवारे, ध्येय गाठण्यासाठीची धडपड, कार्यातून अनुभव आणि प्रेरणेचं गाठोडं. प्रयत्न करा पण निराश होऊ नका, हसा पण रडू नका. सत्वाकडून बोधाकडे जाण्याचा राजमार्ग असलेली महारुद्र ग्रुपची ही दहीहंडी जीवनाच्या संक्रमणाच्या प्रतिबिंबाचं एक नवं रूप म्हणजे महारुद्र ग्रुपची दहीहंडी उत्सव सोहळा संपन्न होतो आहे. कृष्णाष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो तो दहीहंडीचा उत्सव. महाराष्ट्रात आणि भारताच्या अन्य राज्यातही हा उत्सव अगदी तितक्याच आनंदाने जल्लोषाने साजरा केला जातो आणि त्याला आता सार्वजनिक स्वरूप येत आहे. या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजवलेली हंडी टांगली जाते आणि गोविंदाचे पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. तर निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनल मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका, ही आपल्याला नम्र विनंती आहे.